हॅलो एव्हरीवन, सो वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. तर 2024 मध्ये ना मी एका खूप वेल नोन ट्रॅव्हल कंपनीमध्ये ॲज अ इंटर्न म्हणून काम करत होते. तर तिकडे खूप लोक यायची त्यांची टूर बुक करण्यासाठी किंवा विजा ऍप्लिकेशनसाठी. तर त्यातल्या काही लोकांचा विजा तर अप्रूव्ह व्हायचा, बट काही लोकांचं लिटरली रिजेक्ट व्हायचं, ज्याच्यामुळे त्यांना फायनान्शियल लॉस व्हायचा तो वेगळाच, प्लस त्यांना त्यांची टूरही कॅन्सल करावी लागायची. तर ना तिकडे मी खूप लोकांना असं काही कॉमन मिस्टेक्स रिपीट करताना बघितले, ज्याच्यामुळे त्यांना त्यांची टूरही कॅन्सल करावी लागली. तर इन फ्युचर तुम्ही सुद्धा विजा अप्लाय करणार असाल तर मेक शुअर करा की तुम्ही ह्या काही कॉमन मिस्टेक्स नाही करणार आहात. ओके, सो फर्स्ट कम फर्स्ट तुमचा पासपोर्ट. मेक शुअर तुमच्या पासपोर्टची व्हॅलिडिटी तुमच्या ट्रॅव्हल डेट पासून पुढे 6 मंथ्स ही असायलाच हवी ऍटलिस्ट. नेक्स्ट इज तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म. ऍप्लिकेशन फॉर्म फिल करताना चेक करा की तुमच्या ऍप्लिकेशन फॉर्मवरचे डिटेल्स आणि तुमच्या पासपोर्टवरचे डिटेल्स टोटली मॅच करताय. एक छोटीशी स्पेलिंग मिस्टेक सुद्धा तुमच्या विजा रिजेक्शनचं रिझन ठरू शकते. देन तुम्ही कुठला पेन यूज करता हे सुद्धा मॅटर करतं. तुम्हाला फक्त आणि फक्त ब्ल्यू बॉल पेन यूज करायचा वाईल सायनिंग युअर डॉक्युमेंट्स अँड फिलिंग युअर फॉर्म. फक्त ब्ल्यू बॉल पेन, नो ब्लॅक पेन, नो जेल पेन, फक्त ब्ल्यू बॉल पेन. अवॉइड करा की तुम्ही ओव्हर रायटिंग नाही करत आहात. देन रफ करणं, कट करणं, एखादा माणूस स्पेलिंग रॉंग झाली तर पटकन कट करतं किंवा एखादी नॉर्मल काठ मारतं किंवा रफ करतं. तर ते सगळं अवॉइड करा. याच्याने काय होतं, विजा ऑफिसर डाऊट येऊ शकतो की तुम्हीच तुमच्या दिलेल्या इन्फॉर्मेशन बद्दल शुअर नाहीयेत. हा सुद्धा एक रिझन ठरू शकतो तुमचा विजा रिजेक्शनसाठी. नेक्स्ट इज तुमचं ट्रॅव्हल हिस्ट्री. ट्रॅव्हल हिस्ट्री इज बेसिकली या आधी जर तुम्ही कुठले कंट्रीज ट्रॅव्हल केलेले असतील, लाईक दुबई, थायलंड, सिंगापूर वगैरे काही ट्रॅव्हल केलेलं असेल तर मेक शुअर करा की तुम्ही त्याचं विजा कॉपी तुमच्या विजा ऍप्लिकेशनला अटॅच करताय. आणि इन केस जरी तुमच्याकडे एक्सपायर झालेला पासपोर्ट असेल आणि त्याच्यामध्ये काही विजा असतील तर तुम्ही ते सुद्धा अटॅच करायला बिलकुल विसरू नका. त्याची कॉपी विजा त्या पासपोर्ट मधल्या एक्सपायर पासपोर्ट मधल्या विजाची कॉपी अटॅच करायला विसरू नका. नेक्स्ट इज तुमचा जेनेरिक कव्हर लेटर. जेनेरिक कव्हर लेटर इज बेसिकली नॉर्मल लेटरच असतं, फक्त त्याच्यावरती तुमचं पासपोर्ट नंबर, परत तुमच्या ट्रिपच्या स्टार्टची डेट, एंडची डेट हे सगळं दिलेलं असतं. देन तुमचा एक्सपेन्स कोण उचलतं हे सगळं दिलेलं असतं, तुमची सिग्नेचर असते. मेक शुअर करा की तुम्ही त्याच्यावर ओव्हर रायटिंग नाही करत आहात. नेक्स्ट इज तुमचं फायनान्शियल प्रूफ. फायनान्शियल प्रूफ मध्ये ते लोकांचं खूप मिसअंडरस्टँडिंग झालंय की तुमच्या बँक अकाउंटमध्ये इनफ ऑफ द मनी असला की तुमचा विजा एनिवे ग्रँट होतो. तर असं काही नाहीये. विजा ऑफिसर तुमचा मंथली इन्कम प्लस तुमची फायनान्शियल स्टॅबिलिटी सगळं चेक करतो. जर तुमच्या अकाउंटमध्ये लास्ट मिनिट ट्रान्झॅक्शन असेल तर मग विजा ऑफिसरला डाऊट येऊ शकतो की ही लास्ट मिनिट ट्रान्झॅक्शन आली कुठून. हे सुद्धा एक रिझन ठरू शकतं विजा रिजेक्शनचं. जर तुम्ही लास्ट मिनिट ट्रान्झॅक्शन करताय तर त्याचं प्लीज क्लेरिफिकेशन द्यायला विसरू नका. बट मोस्टली तरी अननेसेसरीली मोठे मोठे ट्रान्झॅक्शन अवॉइडच करा. नेक्स्ट इज तुमचं फोटो. तुम्ही फोटो प्लीज अवॉइड करा की तुम्ही जुने फोटोज नाही देत आहेत. मेक शुअर की तुम्ही जुने फोटोज नाही देत आहात. मेक शुअर करा की तुम्ही फक्त आणि फक्त नवीन रिसेंट फोटो तुमचे देत आहेत. आणि गर्ल्स प्लीज मेक शुअर करा की तुम्ही जेव्हा फोटो काढायला जाताय तेव्हा तुमचे केस बांधलेले असतील, कारण की तुमचा पूर्ण 70 to 80% फेस कव्हर झाला पाहिजे फोटोमध्ये. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे बॅकग्राऊंड. बॅकग्राऊंड तुम्ही जिथे फोटो काढताय त्याचा बॅकग्राऊंड लाईट कलरचा असला पाहिजेत आणि तुम्ही डार्क कलरचे क्लोथ घातले असले पाहिजेत. नेक्स्ट इज तुमचं लास्ट मिनिट ऍप्लिकेशन. लास्ट मिनिट ऍप्लिकेशन प्लीज अवॉइड करा. लास्ट मिनिट ऍप्लिकेशन केल्याने काय होतं, तुमचा एकतर तो विजा टाइमवर येईल नाही येईल ह्याची श्युरिटी नसते. प्लस जर इन केस लास्ट मिनिट पर्यंत तुमचा विजा अरायव्हच नाही झाला तर मग तुमचे पैसे पण वेस्ट जातील, प्लस तुम्हाला ट्रिपलाही जाता येणार नाही. तर मेक शुअर करा की तुम्ही विजा अप्लाय करताना ऍटलीस्ट 1 ते 1.5 महिना आधी अप्लाय करताय. बिकॉज विजा यायला ऍटलीस्ट 15 ते 20 वर्किंग डेज लागतात. ऍटलीस्ट 15 to 20 वर्किंग डेज लागतात विजा येण्यासाठी. या सो दॅट्स इट. या काही मिस्टेक आहेत त्या प्लीज अवॉइड करा तुमच्या फ्युचर विजासाठी. आणि अजून काही ट्रॅव्हल आणि विजा टिप्ससाठी फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.